औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर झालं होतं आणि त्याच सभेत जाहीर केलं होतं की आजपासून मी या शहराचं नाव बदलतो आहे, संभाजीनगर करतो आहे. पण औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर झालं होतं. त्याच्यानंतर आजपर्यंत काय काय घडलं तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे. जवळपास 25 वर्ष आपण एका वेगळ्या भ्रमामध्ये होतो. भारतीय जनता पक्षासोबत आपली युती होती. एकदा नाही 2 वेळा सरकार आलं. दोन्ही वेळेला केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये युतीचं सरकार होतं. आणि म्हणून मला अभिमान वाटतो. मी माझ्या महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांना खास धन्यवाद देतोय. आजपर्यंत आम्ही सोबत असताना जे भारतीय जनता पक्षाला जमलं नाही ते आपण महाविकास आघाडी सरकारने करून दाखवलेलं आहे. आणि याच एका गोष्टीवरून त्यांची वृत्ती कशी आहे तुमच्या लक्षात आलं असेल. करायचं काही नाही, नुसतं कोंबडे झुंजवत बसायचं. निवडणुका आल्यानंतर पुन्हा एकदा जातीय तेढ निर्माण करायची. आणि ज्या ज्या वेळेला लक्षात घ्या की जेव्हा जेव्हा जातीय तेढ निर्माण व्हायला लागेल असं समजा की निवडणुका उंबरठ्यावरती आलेल्या आहेत. विषय कोणतेही नाहीत, आम्हाला कोणी प्रश्न विचारायचे नाहीत. मी व्यासपीठावरती आल्यानंतर अशोकराव बोलत होते, अजितदादा बोलत होते. गौरव यात्रेचा उल्लेख केला गेला. सावरकर गौरव यात्रा जरूर काढा. हल्ली महाराष्ट्रामध्ये आणखीन एक सुरू झालेलं आहे, हिंदू जन आक्रोश. तुमच्या इकडे निघाला की नाही मोर्चा? निघाला. मुंबईमध्ये काढला होता. मुंबईमध्ये कुठून कुठपर्यंत काढला, कुठून काढला मला माहित नाही, पण शिवसेना भवन पर्यंत आणला. मी म्हटलं अरे म्हणजे याचा अर्थ एकच आहे की जगातला सर्वात शक्तिमान नेता, हिंदू नेता, या देशाचा पंतप्रधान झाल्यानंतर सुद्धा ज्या देशातल्या हिंदूंना आक्रोश करावा लागतोय त्या नेत्याची शक्ती काय कामाची आहे. महाविकास आघाडीचं सरकार होतं. एक सुद्धा हिंदू मुलामध्ये हिंदूंना काय, मुसलमानांना काय, कोणत्याही धर्मियांना आक्रोश करण्याची वेळ आलीच नव्हती. आम्ही येऊच दिली नव्हती. गेल्या रविवारी मी मालेगावला सभा घेतली. असंख्य तिकडे मुस्लिम बांधव पण आले होते. इकडे सुद्धा आले असतील. आलेत ना, आले तिकडे आलेले आहेत. माझ्यावरती जे आरोप करतायत की मी हिंदुत्व सोडलं, का हिंदुत्व सोडलं तुम्ही मला सांगा. मी जाहीर सभेत विचारतो, जे मी मालेगावला विचारलं तेच तुम्हाला विचारतोय. या छत्रपती संभाजीनगरच्या या भरगच्च भरलेल्या सभेमध्ये विचारतोय की मला एक उदाहरण असं द्या की मी हिंदुत्व सोडलंय. मला दाखवून द्या. मी आत्ता इकडनं घरी जाऊन बसेन, पुन्हा तुम्हाला तोंड दाखवलं येणार नाही. मुख्यमंत्री झाल्यानंतर ज्या घटनेची आम्ही शपथ घेतली त्या घटनेचं पूजन आम्ही तर करतोच आहोत. पण घटनेची शपथ घेऊन तुम्ही तिकडे बसल्यानंतर जर त्यामध्ये सुद्धा तुम्ही जाती रंग देणार असाल तर तो घटनेचा अपमान आहे. सर्वांना मी सांभाळलं होतं. मी म्हणजे मी नव्हे. मी जेव्हा बोलतो तेव्हा माझे सगळे सहकारी इकडे बसले. त्या महाविकास आघाडी सरकारने सांभाळलं होतं. नाही पण तुम्ही हिंदुत्व सोडलं. का सोडलं? तर काँग्रेस सोबत गेलो म्हणून आम्ही हिंदुत्व सोडलं. मग मी त्यांना एक प्रश्न विधानसभेत सुद्धा विचारला होता. सरकारमध्ये तुम्ही बसला होता तेव्हा तुम्ही काय सोडलं होतात? आमच्या हिंदुत्वाची मोजमाप घेण्याचा अधिकार तुम्हाला नाहीये. आम्ही म्हणजे तुम्ही म्हणाल तोच हिंदू, तुम्ही म्हणाल तोच देशप्रेमी आणि तुम्ही म्हणाल तो देशद्रोही.
ही जर का तुमची मस्ती असेल तर ती गाडण्यासाठी म्हणून आम्ही वज्रमूठ उभारलेली आहे. आम्ही काय करतो आहोत? आज देशभरामध्ये लाखो युवक इकडे सुद्धा आले असतील. आहेतच युवक, आहेतच. युवक म्हटल्यानंतर मुलं काय मुली काय दोन्ही आहेत. अनेक जण सुशिक्षित आहेत, पदवीधर आहेत. अनेक जणांची परिस्थिती घरची शिक्षण पूर्ण करण्यासारखी नाही. कर्ज काढून शिक्षण घेतलेलं आहे, पदवी मिळालेली आहे, मिळवलेली आहे, मिळालेली नाही, मिळवलेली आहे. कारण हल्ली असं म्हणतात डॉक्टरेट सुद्धा विकत घेता येते. त्या मला कोणाचाही संदर्भ द्यायचा नाहीये, पण काही जण पाण्याची इंजेक्शन घेऊन फिरतात तोडून देताना. पण अनेक पदवीधर असे आहेत की ते पदव्या दाखवून 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 सुद्धा त्यांना किंमत मिळत नाहीये. एका बाजूला ही देशाची परिस्थिती आहे की पदव्या दाखवतोय, अरे मी पदवीधर आहे, मी पदवीधर आहे, बरं छान आहे, पदवी घेऊन घरी जा आणि भिंतीवर लावून ठेव. एका बाजूला पदवी दाखवून सुद्धा किंमत मिळत नाही आणि दुसऱ्या बाजूला पंतप्रधानांची पदवी दाखवायला मागितली तर 25,000 रुपये दंड होतोय. अशी कोणती पदवी आहे त्यांच्याकडे? कोणत्या कॉलेजची आहे? की माझ्या कॉलेजमध्ये, आमच्या कॉलेजमध्ये शिकलेला एक विद्यार्थी देशाच्या पंतप्रधानपदी बसलेला आहे. हा अभिमान त्या कॉलेजला पाहिजे. आज या व्यासपीठावरती मी आहे, जयंतराव पाटील आहेत. आम्ही दोघेही एका शाळेतले, बालमोहन विद्या मंदिर. आपलं मंत्रिमंडळ जेव्हा आलं, शाळेने मोठ्या अभिमानाने आम्हाला बोलवलं होतं. मी मुख्यमंत्री आणि जयंतराव कॅबिनेट मंत्री, या शाळेतले दोन मंत्री आणि राज्याचा मुख्यमंत्री आमच्या शाळेतला. केवढा मोठा अभिमान त्या शाळेला वाटला होता. असा अभिमान माझे पंतप्रधान ज्या कॉलेजमध्ये शिकले त्या कॉलेजला वाटू का नये? आणि हा कोणता नाही? पदवी मागितली, पदवी दाखवली, दाखवायची नाही, दाखवणार नाही आणि विचारलात तर 25,000 रुपये दंड भरू. मग या पदवीचा उपयोग काय दंड भरण्यासाठी घेते की काय? संपूर्ण ज्या पद्धतीने आपला देश चाललेला आहे, मुळामध्ये मी तुम्हाला विचारतो की ज्या पद्धतीने, बरं तो पुढचा प्रश्न विचारतो. पहिलं मला एक सांगा, महाविकास आघाडीचं सरकार तुम्हाला पसंत होतं की नव्हतं? एकदा जोरात सांगा. महाविकास आघाडीचं सरकार तुमची कामं करत होतं की नव्हतं मला सांगा. नांदेड़ शहर में पहली बार कम कीमत में अच्छे डिजाइनर और कम रेंज के बेहतरीन ड्रेसेस का खजाना क्वींस डिजाइनर एंड एम्पोरियम, बाबा पेट्रोल पंप के करीब, बरकत कॉम्प्लेक्स रोड, नांदेड़. यहाँ पर गरारा, लांचा, फ्रॉक, शरारा, स्पेशल सूट, गौन वगैरह नए रेंज के कपड़े मौजूद है. यहाँ पर बड़े शहरों से हैदराबाद, मुंबई, कोलकाता, सूरत, लखनऊ से चुनिंदा फैशनेबल कपड़े एक ही छत के नीचे दस्तयाब है. एक बार जरूर तशरीफ लाए. प्रोप्राइटर मोहम्मद आमिर. नांदेड़ शहर का भरोसामंद किड्स मॉल ब्रांडेड कलेक्शन में अलग अलग डिजाइनर के खूबसूरत कपड़े निहायत ही वाजबी दाम पर दस्तयाब है. इस मॉल की खासियत जिसमें 4 साल के बच्चों से लेकर 14 साल की उम्र तक के बच्चों के लिए खूबसूरत डिजाइनिंग के कपड़े दस्तयाब है. हमारे यहाँ टी शर्ट, जीन्स, फ्रॉक, सदरी, पठानी के अलावा तमाम किट्स निहायत ही कम कीमत पर फरोख्त किए जाते हैं. एक बार जरूर तशरीफ लाए. हमारा पता इकरा उर्दू स्कूल, देगलू नाका रोड.